सादर करीत आहोत विभूतिभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या सुप्रसिद्ध बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद. अनुवादक प्रसाद ठाकूर. भाग 3. अपू. बाळ आता जवळपास 10 महिन्यांचा झाला आणि तो छान रांगोही लागला. नुकताच त्याचा नामकरण विधी पार पडला होता. बाळाचं नाव अपूर्व असं ठेवण्यात आलं, पण सर्वजण त्याला प्रेमानं अपू असंच म्हणत. अपू दिसायला सुंदर होताच, पण त्याचबरोबर त्याचे डोळेही अत्यंत पाणीदार होते. त्याचा चेहरा लहानसर पण फारच गोजीरवाणा होता. नुकतेच त्याला 2 दातही आले होते. त्या बर्फासारख्या शुभ्र दातांची पुढची टोकं तुटलेली होती. तो हसायचा तेव्हा ते तुटलेले दात हमखास दिसत. अपूला पाहायला येणारा प्रत्येकजण सर्वजयाला म्हणायचा, तुझा हा बदमाश मुलगा सदानकदा हसतोच का ग? अपू सारखा हसत राहायचा. मग सर्वजया म्हणायची, अरे लब्बाडा, किती हसशील? दिवसभर हसतच असतोस, उद्यासाठी थोडं शिल्लक ठेव की. नुकतेच अपूला 1-2 शब्दही बोलता येऊ लागले होते. तो जे 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 म्हणत आपला आनंद व्यक्त करायचा आणि हसायचा, आणि नाराज व्हायचा तेव्हा ना 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 म्हणत आपल्या आवाजाची पातळी वाढवत राहायचा. त्याच्या हातात जी वस्तू सापडेल, मग ती मातीचा गोळा असो, लाकडाचा तुकडा असो किंवा आईचा पदर असो, तो तोंडात घालायचा आणि चावायचा प्रयत्न करायचा. दूध पिताना सुद्धा तोंडात दुधाचा चमचा सापडला की त्यालाही तो सोडायचा नाही. अपूचा हा खोडकरपणा पाहून सर्वजया कौतुकानं म्हणायची, अरे देवा, बाळा, तू चमचा का चावतोयस? तुला समजतं तरी का तू काय करतोयस ते? अरे माकडा, अशानं आहेत ते 2 दातसुद्धा घालवून बसलास तर मग हसशील कसा? पण आईच्या या बोलण्याकडे बाळ लक्ष देतोय कुठं? मग सर्वजया हलकेच त्याचीच बोटं त्याच्या तोंडात कोंबायची आणि चमचा सोडवून घ्यायची. अपूचा हा खोडकरपणा पाहून ती कधीकधी प्रेमानं रागवायची सुद्धा, पण त्यामुळं अपू अधिकच खोडकरपणा करायचा. एक प्रकारे अपू सर्वजयाच्या जीवनात जणू आनंदाची उधळण करत होता. अपूमुळे सर्वजयाच्या जीवनातील प्रत्येक क्षण वात्सल्यानं मोहरून गेला होता. जगात मोकळ्या हातानं आलेल्या मुलांच्या बाळमुठीत अमूल्य आनंदाचा ठेवाच दडलेला असतो, नाही का? सर्वजया सतत काही ना काही कामात मग्न असे. अपूला सांभाळण्यासाठी प्रत्येक वेळी दुर्गावर विसंबून राहणं तिला शक्य नव्हतं. म्हणून मग तिनं व्हरांड्यातल्या एका कोपऱ्यात बांबूच्या कामट्या लावून लहानसा कठडा तयार केला. ती कामात असे तेव्हा अपूला त्या कठड्यात सोडून द्यायची. तिथं तो एखाद्या कैद्यासारखा उभा असायचा. बांबूच्या कामट्या धरून तो आपल्या चिमुकल्या पायांनी वर चढायचा प्रयत्न करायचा. कधीकधी तो स्वतःशीच हसायचा आणि कोणा अदृश्य श्रोत्यांशी अनाकलनीय भाषेत बोलायचा. कधी कठड्यावर चढून कुंपणापलीकडे बघायचा. त्याची आई आंघोळ करून येताना दिसली की आईचं लक्ष वेधून घेण्यासाठी जे 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 असं ओरडायचा, आणि आईनं पाहिलं की त्याचा चेहरा हास्यानं उजळून निघायचा. त्याच्यासारखंच बोबडं बोलत सर्वजया म्हणायची, अले अले अले, हे तू काय केलं शपू? थोड्याच वेळापूर्वी मी तुझं तोंड चांगलं पुसून काढलं, डोळ्यात काजळ घातलं आणि तू सगळं तोंड काळं करून घेतलंस. कसा चोरासारखा दिसतोयस बघ, आता इकडे बघू. आणि असं म्हणत ती त्याचा गुलाबी चेहरा अगदी लाल होईपर्यंत खसखसून पुसून काढायची. मोठमोठ्यानं ओरडून अपू आईला विरोध करायचा, पण ती मात्र त्याच्या ओरडण्याकडे मुळीच लक्ष देत नसे. सर्वजया ओला टॉवेल घेऊन येताना दिसली की अपू कठड्याच्या दुसऱ्या टोकाला रांगत जायचा. सर्वजया अंघोळीहून परत आली की म्हणायची, इकडून तिकडे आणि तिकडून इकडे सगळं पाहते मी. अरे बाळा, फार झालं आता, किती रांगशील? पुरे, आज एवढं खूप झालं. अधूनमधून काम करता करता मध्येच ती थांबायची आणि त्याची चाहूल घ्यायची. काहीच आवाज ऐकू आला नाही तर तिच्या काळजाचा ठाव सुटायचा. तिला वाटायचं त्याला कोल्ह्यानं तर उचलून नेलं नसेल. त्या कल्पनेनं ती भिवून एकदम उठायची आणि त्याला पाहायला धावायची. आणि पाहते तर काय, अपू शांतपणे झोपलेला असायचा. त्याचे चिमुकले हात आणि वळलेल्या बाळमुठी नुकत्याच तोडून आणलेल्या चाफ्याच्या ताज्या फुलांसारख्या दिसत. लाल काळ्या मुंग्या त्याच्या अवतीभोवती फिरत असायच्या
आणि माशाही घोंगावत असायच्या. त्याचे नाजूक गुलाबी ओठ झोपेतच थरथरायचे आणि झोप चाळवली जाताच तो दीर्घ श्वास घ्यायचा. अशा वेळी वाटायचं की हा आता जागा होईल, पण दुसऱ्याच क्षणी तो पुन्हा झोपी जायचा आणि सर्वजयाला त्याचा श्वास देखील ऐकू येईनासा व्हायचा. रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे असंच चालायचं. वेळूबनाजवळचं हरिहरचं ते एकटं घर अपूच्या बोबड्या बोलांनी आणि हसण्यानं जणू भरून जायचं. एके दिवशी हरिहर त्याचा हिशोब लिहिण्याचं काम करत बसला होता. तिकडे सर्वजयाची संध्यास्नानाला जायची तयारी चालली होती. खरं म्हणजे आज थोडा उशीरच झाला होता. घरात दुर्गाही कुठं दिसत नव्हती. इंदिराबाई आधीच नदीवर गेल्या होत्या. अस्वस्थ झालेली सर्वजया स्वतःशीच बडबडू लागली. आता मी आंघोळ केव्हा करायची आणि घरातली कामं कधी उरकायची? बाळा बाळा, अरे किती उड्या मारशील? बरं चल ये बघू इकडे. सर्वजयानं अपूला कडेवर उचलून घेतलं आणि ती सरळ हरिहरजवळ येऊन म्हणाली, थोडा वेळ याला सांभाळा. दुर्गा कुठं बाहेर गेले आणि ती म्हातारीही तळ्यावर गेले. माझी आंघोळीची वेळ झाली आहे आणि याला कुठवर सांभाळत बसू? तुम्ही थोडी मदत करा म्हटलं. हिशेबाच्या कामात गर्क असलेल्या हरिहरनं दचकून वर पाहिलं. घाईघाईनं तो म्हणाला, नाही ग, आत्ता नको. मी किती कामात आहे ते तुला दिसते ना. पण हरिहरच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून सर्वजयानं अपूला खाली ठेवलं होतं आणि ती फणकाऱ्याने निघूनही गेली होती. काय कटकट आहे, आता याला मी कसा बरं सांभाळू? काय या बायका तरी. आणि आपलीच बोटं चोखत बसलेल्या अपूकडं एक वार रागाने पाहून घेत हरिहर पुन्हा आपल्या कामात गढून गेला. थोड्याच वेळात सर्वत्र स्तब्ध शांतता पसरली आणि त्या शांततेमुळेच हरिहर दचकला. कागदातून डोकं वर काढून तो अपूला शोधू लागला, पण अपू तिथं नव्हताच. क्षणभर हरिहर घाबरला. तो अंगणात तर गेला नसेल? तिथून एखाद्या भुकेल्या रानटी कोल्ह्यानं त्याला पळवलं तर नसेल? अनेक प्रश्न हरिहरच्या मनात थैमान घालू लागले. तो धावतच अंगणात आला आणि पाहतो तर काय, बाळ अपू त्याची एक चप्पल घेऊन आरामात चावत बसला होता आणि अंगणातल्या चिमण्यांकडे पाहून हसत होता. अपू सुरक्षित आहे हे पाहून हरिहरचा जीव भांड्यात पडला. स्वतःशीच तो म्हणाला, पाहिलंस काय तिनं माझ्या मागे नको ती कटकट लावून दिले. आधीच माझं इतकं काम पडलंय ते. चटकन अपूच्या हातातली चप्पल हिसकावून घेत हरिहर पुढे म्हणाला, मला वाटलंच होतं तू असलाच काहीतरी उद्योग करत असशील म्हणून. पण मोठ्या माणसांचं जग किती कठोर असतं हे मुळीच माहीत नसलेलं ते मूल आपल्या शुभ्र आणि तुटलेले दात दाखवत अधिकच हसू लागलं आणि हरिहरच्या गालांना हात लावून जे 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 म्हणत चिमण्यांकडे बोट दागू लागलं. फुलांच्या पाकळीसारख्या त्या कोमल स्पर्शानं हरिहरचा राग कुठल्या कुठे पळून गेला. क्षणात त्याचं मन वात्सल्यानं भरून आलं. अपूला मायेनं उराशी कवटाळून घेत बोबड्या आवाजात तो म्हणाला, काय रे लब्बाडा, तुझंच नाव अपू आहे का? बरं बरं, ती बघ चिमणी, म्हण बरं, चिमणी. बाळ अर्थातच बोलू शकत नव्हता, परंतु वडिलांच्या मांडीवर बसून तो मोठ्या आनंदानं काहीतरी बडबडत राहिला. बाळाच्या गोड स्पर्शानं सुखावलेला हरिहर एकीकडे अरे हो रे बाळा म्हणत त्याच्याशी बोबडं बोबडं बोलत होता, परंतु त्याचवेळी त्याचं मन भूतकाळात हरवून गेलं होतं. एका क्षणात तो कुठल्या कुठं जाऊन पोहोचला. कित्येक वर्षापूर्वींच्या त्या आठवणींनी मनात जणू फेरच धरला. अल्पवयात आपलं लग्न झालं तेव्हा सर्वजया तर काय अगदी 10 वर्षांची चिमुरडीच होती. पण त्या काळी प्रथाच तशी होती, तर त्याला काय करणार. लग्न झाल्या झाल्या आपणही घरदार सोडून बाहेर पडलो. ते 7-8 वर्ष तिकडंच राहिलो. परत आल्यावर सर्वजण म्हणाले, बरं झालं आलास ते, आता सासूरवाडीला जाऊन बायकोला घेऊन ये आणि संसाराला लाग. बोटीतून प्रवास करीत तो सासूरवाडीला पोहोचला तेव्हा सूर्य मावळतीकडे झुकला होता. लग्नानंतर एकदाही न आल्यानं त्याला त्या घराचा रस्ताही धड माहीत नव्हता. याला त्याला विचारत तो सर्वजयाच्या घरासमोर जाऊन उभा राहिला. पाहिलं तर व्हरांड्यात कोणीही दिसत नव्हतं. शेवटी मोठ्यानं हाक मारली तेव्हा कोणीतरी बाहेर आलं. कोण आलंय ते पाहण्यासाठी बाहेर आलेल्या त्या उजळ कांतीच्या गौरवर्णीय मुलीनं क्षणभर हरिहरच्या डोळ्याला डोळा भिडवून पाहिलं आणि क्षणात काय झालं कुणास ठाऊक, ती आली तशी चटकन आत पळाली. हरिहरला फारच नवल वाटलं. कोण असेल बरं ही मुलगी? सर्वजया तर नसेल.
लग्नात एकदा पाहिलंय तेवढंच, पण ते कसं शक्य आहे? ती चिमुरडी एवढी मोठी कधी झाली आणि किती सुंदर आहे नाही? पण तसं काही नसणार. हरिहर पुरता गोंधळून गेला होता. तेवढ्यात हरिहरचे सासरे बाहेर आले. या या म्हणत मोठ्या प्रेमानं त्यांनी जावयाचं स्वागत केलं. दिवसभर मग तेच बोलत राहिले. इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यात वेळ फार छान गेला. परिस्थिती गरिबीची असूनही फार चांगलं आतिथ्य केलं. हरिहर मात्र सतत त्या मुलीचाच विचार करत होता. पण विचारायचं तरी कसं, म्हणून तो कुणाला विचारूही शकत नव्हता. कारण ते फारच चुकीचं दिसलं असतं. घरी आलेल्या पाहुण्यानं घरातल्या स्त्रियांविषयी चौकशी करणं हे का चांगलं दिसतं? रात्रीची जेवणं झाल्यावर पुन्हा गप्पा रंगल्या. शेवटी सासरेबुवा म्हणाले, हरिहर, तुम्ही प्रवास करून थकला असाल, आता आराम करा. जशी तुमची इच्छा. नाही म्हणजे तुम्ही म्हणत असाल, हरिहर म्हणाला. बस बस, खूप झाल्या गप्पा. आम्हा म्हाताऱ्या लोकांनाही झोप हवीच असते. तुम्हीही झोपा आता. हरिहर खोलीत जाऊन झोपला. रात्री बऱ्याच उशिरा कोणाची तरी चाहूल लागताच हरिहरला जाग आली आणि पाहतो तर काय, तिसऱ्या प्रहरी दारात पाहिलेली ती सुंदर मुलगी समोर उभी होती. तिला पाहताच त्याच्या मनातल्या सर्व शंका कुठल्या कुठे पळून गेल्या. खरंच तेव्हाच्या त्या अल्लड बालिकेनं आता तारुण्यात पदार्पण केलेलं होतं. पण तेव्हा अगदी ओझरती पाहिलेली ती बालिका वधू आणि आत्ताची ही लावण्यवती तरुणी यांच्यात त्याला कुठलंही साम्य दिसेना. कोणत्याही क्षणी पळून जाईल अशा भयभीत हरिणीसारखी सर्वजया समोर उभी होती. लाजेनं ती एवढी अर्धमेली झालेली दिसत होती की तिच्या तोंडून अक्षरही फुटत नव्हतं. सर्वजयाची ती अवस्था पाहून हरिहरला मात्र हसू फुटलं. ये ना, अशी बैस की इथं, तो म्हणाला. अळीता लावलेल्या हातांनी साडीचा काठ चुरगाळत ती कशीबशी मंचकाच्या कडेला जाऊन बसली. बरी आहेस ना? हरिहरनं विचारलं. त्या प्रश्नावर सर्वजया हसली. लाजरेपणाही थोडा ओसरला. खरं म्हणजे केवळ विचारायचं म्हणून विचारलेल्या त्या निरर्थक प्रश्नाची तिला फारच मौज वाटली होती. हे बरं आहे, इतकी वर्ष तुम्हाला माझी आठवणही झाली नाही आणि आता बरी आहेस ना म्हणून विचारताय होय? या प्रश्नावर हरिहर अगदी खळखळून हसला. खरं म्हणजे त्या दोघांनाही आता ही नव्यानच झालेली ओळख वाढवायची होती. मनसोक्त बोलायचं होतं, पण सुरुवात कशी करायची हाच प्रश्न होता. त्यामुळं गोंधळून गेलेला हरिहर सर्वजयाकडे पाहत तसाच बसून राहिला. हातातल्या 2 काचेच्या बांगड्या सोडल्या तर कुठलाही सोन्याचा दागिना तिच्या अंगावर दिसत नव्हता. सर्वजयाच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती किती गरिबीची आहे हे त्याच्या लक्षात आलं. इतकी वर्ष आपण तिची साधी चौकशीही केली नाही याचं हरिहरला फार वाईट वाटलं. कदाचित आपल्या अशा वागण्यामुळं तिला फार जाच झाला असेल. पण आता इतक्या वर्षानंतर का होईना तिच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. नजर वर उचलून सर्वजयानं हरिहरकडे पाहिलं. तो अगदी तरुण, धडधाकट आणि निरोगी होता. अनेक वर्ष स्वतंत्र जीवन जगल्यानं त्याच्या शरीरात काटकपणा आलेला दिसत होता आणि त्यामुळंच कदाचित खेड्यातल्या इतर तरुणांपेक्षा तो काहीसा वेगळा वाटत होता. तिनं आईवडिलांकडून हरिहरविषयी बरंच ऐकलं होतं. तो फार म्हणजे फार विद्वान आहे, बहुश्रुत आहे आणि आपल्या विद्वत्तेच्या बळावर तो बरंच काही मिळवू शकतो असं ते सांगत. अखेर वाट पाहण्याचे आणि गरिबीचे दिवस आता संपले असंच तिला वाटलं. असा विद्वान माणूस पती म्हणून लाभावा याचा तिला मोठाच अभिमान वाटला. काय गं, काय पाहतेस? हरिहरनं विचारलं. सर्वजयानं चटकन नजर वळवली. खाली पाहत ती पुन्हा आपल्या साडीचा काठ चुरगाळू लागली. तिची ती त्रेधा पाहून हरिहर हसला आणि म्हणाला, असू दे असू दे. मला एक सांग, संध्याकाळी तू मला अंगणात पाहिलंस तेव्हा खरंच ओळखलं होतंस का? अगदी खरं खरं सांगायचं हां. खरं म्हणजे मी ओळखलंच नसतं. पहिल्यांदा पाहिल्याबरोबर तर मला खरंच वाटेना, पण नंतर मला माहीत आहे तू अंदाजाने ओळखलंस. तसं काही नाही बरं, अंदाजाने ओळखायचा प्रश्नच नव्हता. खरं म्हणजे मी ओळखलंच होतं. तुम्हाला पाहिल्याबरोबर मी चटकन आत पळाले ते काय उगीच, पण तुम्ही मात्र मला ओळखलं नाही. आता काय ते खरं खरं सांगा. तुम्हाला माझी शपथ आहे, खरं सांगा बरं. आता मात्र ते दोघेही हसू लागले.
एकमेकांना चिडवत हसू खिदळू लागले. हळूहळू एकमेकांच्या सहवासाचा आनंद अधिकच द्विगुणित होत गेला. थोड्या वेळाने हरिहर म्हणाला, बरं मला एक सांग, मी कधीच येणार नाही असं तुला वाटलं होतं का? त्या प्रश्नानं सर्वजयाच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा पसरली. खरं सांगू, मोठी माणसं खूप काही काही सांगायची. तुम्ही म्हणे बनारसला गेलाय, तिथं संन्यासी झालाय, संसार त्याग केलाय, त्यामुळे तुला फार मनस्ताप झाला असेल नाही? लटकच रुसून सर्वजया म्हणाली, मनस्ताप? आणि तो कशाबद्दल? मला का म्हणून मनस्ताप होईल? बोलता बोलता सर्वजयाचे डोळे गरकन भरून आले, परंतु डोळ्यात साकळून आलेले अश्रू तिने दिसू दिले नाहीत की खाली पडू दिले नाहीत. तिला दुःखाचे ते दिवस आणि काळजीच्या त्या लांबच लांब रात्री आठवल्या. आपल्या त्या मैत्रिणी आपल्याला कशा चिडवायच्या, कशी हेटाळणी करायच्या, त्यांच्या लग्न समारंभात आनंदाच्या प्रसंगात सहभागी करून घ्यायला कशा टाळायच्या, ते सगळं सगळं तिला आठवलं. आणि अशा रीतीनं सर्वजया मन मोकळं करू लागली. त्यातून हरिहरलाही तिला अनेक वर्ष भोगाव्या लागलेल्या यातनांची पूर्ण कल्पना आली. धड विवाहिता नाही की कुमारिका नाही अशी तिची अवस्था झाली होती. ही बालविवाहाची प्रथा म्हणजे फार फार वाईट. अल्पवयीन मुली त्यात अशा होरपळून निघतात. हे बघ, मी तुला सोबत घेऊन जायला आलोय, उद्याच निघूया, हरिहर म्हणाला. सर्वजया थक्कच झाली. तिचा कानांवर जणू विश्वासच बसेना. खरंच का आपण उद्या निश्चंडीपूरला जाणार आहोत? डोळ्यात प्राण आणून ती मोठ्या आशेनं हरिहरकडे पाहू लागली. थोड्याच वेळात तिची नजर पुन्हा खाली वळली. पण यात विशेष ते काय, प्रत्येकच विवाहित मुलीला एके दिवशी सासरी जावं लागतं, नवा संसार थाटावा लागतो. पण उद्याच निघालं पाहिजे का? एवढी कसली बरं घाई आहे? आता आल्यासारखं 2 दिवस थांबा. तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगते, इथं अनेक लोकांना तुम्हाला भेटायचं आहे. आणखी एक सांगू, माझी एक खास मैत्रीण तुम्हाला भेटायला फार आतुर आहे. आम्ही एकमेकींना एकच टोपण नावाने हाक मारतो. एकच टोपण नाव? आणि ते कोणतं बुवा? सर्वजयानं आपलं ती गुपित हरिहरला सांगितलं. बकुळ तिची फार जीवाभावाची मैत्रीण होती. प्रेमानं एकमेकींना त्या बकुळ म्हणायच्या. किती छान नाव आहे, मला तुझ्या त्या बकुळला भेटलंच पाहिजे. एकदम खिदळत सर्वजया म्हणाली, पण तुम्ही मला बकुळ म्हणायचं नाही हां? का बुवा? सर्वजया लाजली. अचानकपणे हरिहरच्या लक्षात आलं की आता रात्र संपत आली आहे. मावळता चंद्र खिडकीतून रुपेरी किरणांची बरसात करत होता. तेवढ्यात कुठून तरी रात्रपक्ष्यांचा किलबिलाटही कानावर आला. हक्काचं, जीवाभावाचं एक माणूस डोळ्यात प्राणांची ज्योत पेटवून इथं आपली वाट पाहत असताना आपण उगीचच इतकी वर्ष देशोदेशी भटकत फिरलो असंच त्याला वाटलं. काळजीनं वाळलेला तरीही कितीतरी सुंदर दिसणारा सर्वजयाचा चेहरा हरिहरनं ओंजळीत घेतला. तो मऊशार स्पर्श अनुभवताना त्या पुष्पपाकळीसारख्या सुकुमार देहाला आजवर किती यातना भोगाव्या लागल्या असतील हेही त्याला कळून चुकलं. छान, फारच छान. थोडा वेळ बाळाला सांभाळलं ते फार बरं झालं. हरिहरने दचकून वर पाहिलं. सर्वजया अंघोळीहून परत आली होती. बरं बरं, आता घे याला. तुझी मुलं सांभाळण्याशिवाय मला दुसरं कामच नाही काय? अपूला कडेवर घेत सर्वजया म्हणाली, काय पण ओरडताय? माझ्या बाळानं, माझ्या छकुल्यानं असं काय बरं केलंय? आणि अपूशी त्याच्याच भाषेत गोड गोड बोबडं बोलत ती घरकामासाठी निघून गेली.